कृषी मंत्री आणि माझी भेट झालेली नाही। येत्या सोमवार किंवा मंगळवारी कोकाटेंसोबत 1 to 1 चर्चा करून निर्णय घेऊ। उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्पष्टोक्ती। माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओची चौकशी होणार। विधिमंडळ सचिवालयातून चौकशीचे आदेश। सहा फुटांवरील मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतात करण्यास हायकोर्टाची परवानगी। गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक मंडळांना मोठा दिलासा, तर 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक। 2006 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना निर्दोष सोडण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। मात्र सुटका झालेले आरोपी बाहेरच राहणार। सांगलीमध्ये जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या। सरकारकडून वेळेत बिल मिळालं नसल्याच्या नैराश्यातनं संपवलं जीवन। राज्य कंत्राटदार महासंघाचा आरोप। माजी मंत्री तानाजी सावंतांशी संबंधित कारखान्यानं शेतकऱ्यांचे 8 कोटी 16 लाख रुपये थकवल्याचं उघड। शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटलांचं साखर आयुक्तांना निवेदन। 7 दिवसात थकबाकी देण्याचा अल्टिमेटम। चालत्या गाडीवर तरुणीचा डान्स। लोकशाही मराठीनं बातमी दाखवल्यानंतर तरुणी आणि चालकावर खारघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्याच्या अंबिका कला केंद्रात गोळीबार प्रकरणी मुळशीचे आमदार शंकर मांडेकरांच्या भावाकडून गोळीबार झाल्याचं समोर। मांडेकरांच्या भावासह तिघांना पोलिसांकडून अटक। पटक पटक के मारेंगे असं म्हणत मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी हिसका। संसद भवनात काँग्रेसच्या मराठी खासदारांचा दुबेंना घेराव। रौद्रावताराला घाबरून दुबेंनी पळ काढला। आणि शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू। अमरावती, वाशिम, पुण्यामध्ये टायर जाळून निषेध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।